नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आज या व्हिडिओमध्ये आपण काही इन्फॉर्मेशन देणार आहोत. काही छोट्याशा एक टिप्स आहेत एक्झामसाठी, त्या आपण देणार आहोत. म्हणजे आता कसं आहे की बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांना थोडीशी भीती आहे. त्या सर्व गोष्टीबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये. कारण हार्डली आता 2-1 दिवस राहिलेले आहेत एक्झामसाठी. सो त्या पद्धतीने तुम्हाला प्लॅन करायचा. 2-3 दिवस समजा जे काही राहिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला प्लॅन करायचा. आता ज्या लोकांना सुट्ट्या आहेत, सुट्ट्या नाहीयेत, कशा प्रकारे प्लॅन करू शकता, त्या सर्व गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर जसं की आम्हाला भरपूर कॉल येतात रोज. ऍक्च्युली काय होतंय की जे काही विद्यार्थी आहेत त्यांना खूप लेट समजल्यात गोष्टी की एक्झाम आहे, किंवा आता आम्ही फॉर्म भरलेला आहे. कारण जानेवारी पासून मध्ये त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि मे मध्ये परीक्षा, साधारणपणे 3-4 महिन्यानंतर परीक्षा आहे. तर लोकांना माहितच नाही की माझी परीक्षा आहे. सो त्यामुळे काय व्हायला लागलंय की जे काही विद्यार्थी आहेत ते थोडेसे घाबरून जायला लागले, थोडीशी भीती वाटायला लागली त्यांना. पण माझं सर्वांना सांगणं आहे, जे काही विद्यार्थी एक्झाम देणार आहेत जीडीसीएची 2026 मध्ये, म्हणजे येत्या मंगळवारी एक्झाम आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की एक्झाम द्या एकदा. काय होतंय, तुम्ही पास व्हाल फेल व्हाल सेकंडरी पार्ट आहे, पण ऍटलीस्ट ती भीती तुम्हाला फेस करायची आहे. जेणेकरून ऍटलीस्ट लक्षात येईल की तुम्ही नेक्स्ट टाइम ज्यावेळेस अपेअर कराल एक्झाम, त्यावेळेस लक्षात येईल की मला म्हणजे टफनेस काय आहे एक्झामचा. सो त्यामुळे ऍटलीस्ट द्या. तुम्ही पास व्हाल सेकंडरी पार्ट आहे, नापास व्हाल तो पण सेकंडरी पार्ट आहे आपल्यासाठी, पण एक्झाम दिल्याशिवाय तुम्हाला तो अनुभव घेता येणार नाही, काय एक्झॅक्टली अनुभव आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, त्या भीती बाजूला ठेवून तुम्हाला करायचं आहे. कारण तुम्ही तीच गोष्ट घेऊन बसला तर मग ते तुम्हाला इझिली एक्झाम तुम्ही देऊ पण नाही शकणार. ऑल दो तुम्ही थोडा जरी अभ्यास केला असेल तरी ते लिहिता नाही येणार. जसं आपण पूर्वीच्या सर्व व्हिडिओजमध्ये सर्व टेक्निक्स पाहिलेले आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये रायटिंग टेक्निक्स कशा प्रकारे तुम्ही लिहिलं अपेक्षित आहे उत्तर परीक्षेमध्ये, आणि प्रश्न समजून घ्या नक्की. कारण त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवूया एक नेक्स्ट 1-2 दिवसामध्ये. तर प्रश्न कसा समजून घ्यायचा हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण एकदा तुम्हाला प्रश्न समजला ना, तो उत्तर बरोबर तुम्हाला लिहिता येतं ऍक्च्युली. तर प्रश्न समजून घेऊन उत्तर लिहायचे, त्याच्यावरती व्हिडिओ बनवतोय, तोही व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल. तर आता ही जी भीती घालवण्यासाठीच आपल्याला सर्व गोष्टी करायच्यात. कारण आता म्हणजे जे काही विद्यार्थी आमच्याकडे कॉल करतात ते म्हणतात की सर माझा अभ्यासच झाला नाहीये, आता मी कशी एक्झाम द्यावी, किंवा आता हे जे आहेत ना, सगळ्यांना भरपूर प्रॉब्लेम आहेत. प्रत्येक व्यक्ती जो आहे, आपण ह्युमन आहोत, आपण काही रोबोट नाही की आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही, चार्जिंग केली की आपण चालू शकू असं नाहीये. आपण ह्युमन आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असणार आहेत. प्रत्येक प्रॉब्लेम्सला फेस करायचा आहे. प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या तशा पद्धतीने प्लॅन करायच्या. जे काही विद्यार्थी एक्झाम देणार आहेत आता मे 2026 मध्ये, म्हणजे उद्याच्या मंगळवारी जे काही विद्यार्थी एक्झाम देणार आहेत किंवा देऊ इच्छितात, त्यांच्या जी भीती आहे त्यासाठी एक अतिशय सोपा मार्ग असा आहे की तुम्ही एक्झाम द्या. जे काही होईल तुम्ही बघा तर ऍटलीस्ट काय चाललंय काय नाही, काय होतंय का तुमच्याकडनं, किती गोष्टी होत आहेत. कारण आता मला माहित नाही तुमचा टाइम कसा आहे किंवा तुमचा जॉब टाइम काय आहे. त्या पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी प्लॅन करायच्या आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. तर एक्झामसाठी कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करताय किंवा त्याचा स्टडी प्लॅन कसा करताय हे ऑलरेडी दिलंय आपण. आता हे तुम्हाला 1-2 दिवसात सांगून तुम्हाला डायव्हर्जन होऊ शकतं, मग ते आपण नाही करणार. फक्त एक छोटासा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता ज्यामध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मला द्यायची होती की एक्झाम ऍटलीस्ट द्या. भीती पोटी का होईना पण द्या. तुम्हाला भीती वाटावी म्हणून द्या, किंवा असं म्हणूया की आपण भीती दूर करण्यासाठी द्या. दोन्हीपैकी कुठलंही एक असेल कारण तुमच्याकडे, पण ती एक्झाम द्या. जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता. मोटिवेशन वगैरे काही नाही आहे याच्यामध्ये. तर यामध्ये फक्त आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला थोडंसं एक थोडीशी प्रोत्साहन मिळेल, जेणेकरून की एक्झाम द्यावीच. मी बघूया काय होतं, एखादा पेपर निघेल, 2 पेपर निघतील, बाकीचे नंतर देऊ, असं पण होऊ शकतं. पण जेणेकरून ऍटलीस्ट तुम्ही प्रयत्न तर करा. प्रयत्न केल्याशिवाय कसं होईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आपल्या जीडीसीएच्या विद्यार्थ्यांपर्यंत. जे विद्यार्थी म्हणतात की मला एक्झाम नाही द्यायची, त्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. त्यांना थोडीशी एक प्रोत्साहन मिळू शकतं, जेणेकरून ते पुढे जातील एक्झामसाठी. तर जीडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, ओपन स्कूलिंग, ऑनलाईन कोर्सेस, रेग्युलर एमबीए वगैरे, त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कृपया कॉल करा, विचारा आम्हाला कशा प्रकारे ऍडमिशन्स आहेत, काय आहे. तर आम्ही सर्व माहिती तुम्हाला देऊ. पुण्यात कुठे असाल, आसपास असाल तर येऊन भेटा.
सर्व माहिती डिटेलमध्ये दिली जाईल तुम्हाला. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.